आता हळदी कुंकू असो किंवा एरवी कधीही अशा प्रकारे 10 मिनिटांमध्ये तुम्ही मसाला दूध करू शकता। चला तर 6 महिने टिकणारा दूध मसाला करूयात। 6 पिस्ता, प्रत्येकी 15 काजू, 15 बदाम मंद आचेवरती हलकेसे परतून घेऊयात। परतून घेतल्यामुळे हा मसाला आरामात 6 महिने टिकला जातो, अजिबात खराब होत नाही। आता गॅस बंद करून वेलची आणि जायफळ घालून पूर्णपणे जिन्नस थंड करूयात। आता जाडबुडाच्या कढईमध्ये थोडंसं पाणी घालून त्यामध्ये अर्धा लिटर मी फुल फॅट म्हशीचं दूध ओतून दुधाला छान मंद गॅसवरती उकळी काढून घेते। भाजून थंड झाल्यानंतर एकदा मिक्सरला फिरवून घेऊन आता पोह्याच्या चमच्याने 2 चमचे मिल्क पावडर, थोडीशी केशर काड्या घालून पुन्हा एकदा फिरून या ठिकाणी दूध मसाला तयार झालेला आहे। दुधाला उकळी आल्यानंतर देखील गॅसची आच कुठेही न वाढवता मंदच ठेवावी। आता त्यामध्ये 1 चमचा चारोळे, 3 चमचे साखर, साखरही तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, थोड्याशा केशर काड्या आणि मसाला दुधाला हलकासा पिवळसर रंग येण्यासाठी चिमूटभर हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तयार केलेला 1 चमचा दूध मसाला घालून व्यवस्थित मिक्स करूयात। दूध मसाला घातल्यानंतर मंद आचेवरती 10 मिनिटं मी हे दूध आटवून घेतलेलं आहे। तर अशा प्रकारे तासनतास वेळ न घालवता अवघ्या 10 मिनिटांमध्ये दाटसर असं मसाला दूध तयार केलेला दूध मसाला एअर कंटेनर डब्यामध्ये भरून 6 महिने टिकला जातो, अजिबात खराब होत नाही। तर ह्या हळदी कुंकूला नक्की मसाला दूध करून पाहून कसं झालं ते नक्की सांगा। धन्यवाद।